यांनी आज मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क आहे तिथं जे तिरंगा आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याला पाठिंबा दिला आहे। आपण पाहू शकता आज इथं हजारोच्या संख्येने आंदोलक आलेले आहे, विद्यार्थी आहेत, मोठे मोठे हातात बॅनर्स त्यांनी घेतलेले आहे, जय भीमचे नारे त्यांनी जाताना आपण पाहायला मिळत आहे। असं अनेक मुद्दे त्यांनी हातात धरलेले आहे। तिकडे स्थानिक आमदार आहेत ते त्याच्या सोबत आहे। अनेक गाणी वाजवले जातात आहे, देशासंदर्भातील गाणी वाजवले जात आहे। मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आहे जे त्यांचा जोपर्यंत राजीनामा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरूच राहणार आहे असं ह्या विद्यार्थी आंदोलकांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता अनेक बॅनर्स त्यांनी हातात धरलेले आहे। आपण एक छोटा बॅनर एक विद्यार्थी आहे त्यांनी दिलेला मोदी खाली बसलेले आहेत आणि त्याच्यावरती ट्रम्प आहे काय लिहिले अमेरिकेचा दलाल म्हणून दिला आहे। अनेक हातात चलाओ बनाओ चुतिया असं त्यांनी अनेक पोस्टर ह्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। खुर्शी से निकलो असं त्यांनी अनेक पोस्टर हातात धरलेले आहे। जय भीमचे नारे धरलेले आहेत। मात्र जे आंदोलन अरे देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे, जे सरकार 2014 साली हिंदूच्या नावाने धर्माच्या नावाने सुरू आहे ते आज 2026 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज ते सज्ज झालेले आहेत। आज राज्याच्या कानाकोपऱ्यात बसून ते मुंबईच्या कोण्याकोण्यातले जे विद्यार्थी आहे विद्यार्थी सोबत आपण पाहू शकता पालक आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते सुद्धा ह्या आंदोलनाला आलेला आहे। इतकं आपण पाहू शकता स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या जे स्मारक आहे त्या स्मारकाला अनुषंगून त्यांच्या बाहेर स्मारकासाठी हे पाठिंबा हे जे तिरंगा आंदोलन हे तिरंगाचा पाठिंबा दिलेला आहे। फक्त विद्यार्थी आहे इतके आहे। खरंच एक देशाला एक पहिला असं राज्य आहे ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये शिक्षणासाठी इतका प्रयत्न करायला लागतो, इतकं आंदोलन करायला लागतं। मात्र शिक्षणाचा हा जो काही घोळ आहे तो घोळ थांबला पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आहे। मात्र ही आंदोलनाची सुरुवात मात्र आणि येणाऱ्या रविवारी म्हणजे 26 तारखेला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः ह्या आंदोलनाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात देशाची गाणी वाजवली जात आहे। मात्र हे आंदोलन देशाच्या आपण महत्वाचं म्हणजे मी कॅमेरामॅनला विनंती करत पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे। ऍडिशनल सीपी सारखे डीसीपी पासून तर एसीपी पासून तर सर्व पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कायदा सुव्यवस्था आहे तेवढे स्थानिक जे चौधरी आहे आमदार आहेत ते आहे। आपण नक्की त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। शिवाजी काय सोबत मी धीरज खोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई। शिवाजी पार्कला जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतर मध्ये आंदोलनाला सपोर्ट म्हणून त्याला पाठिंबा म्हणून आपण पाहू शकता आंदोलन आहे। आपण महत्वाचं म्हणजे हे जे अपंगग्रस्त आहे जे अपंग आहेत ते सुद्धा हे आंदोलन आहे। डिसेबिलिटी राइट्स हॅव बिकम अ जोक, दिस इज द कंट्री, लेट स्टुडंट्स राइट नो बिकॉम वन टू अनेक असे बॅनर्स त्यांनी हातात धरलेले आहे। आपण हे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी संपर्क बोलण्याचा प्रयत्न करणार। दादा काय बोलाल तुम्ही, कुठून आलात आणि काय सांगाल? मी मुंबई भांडूपवरून आलोय। जसं विद्यार्थ्यांचे राईट्स दिले जात नाही, जे कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत आपले की एक्झाम देणं, ती लीक न होणं, त्याबरोबर जर जे कंप्लेंट असेल ते ऐकणं, तर ते राईट्स फॉलो होत नाही। जे स्टुडंट सफर करतायत की त्यांचं ऐकलं जात नाही। तशीच आमची डिसेबिलिटी कम्युनिटी खूप वर्षापासून सफर करते, आमचंही कुठल्या राईट्स ऐकलं जात नाही। सो ते सफर स्टुडंटनी करू नये त्यासाठी त्यांना सपोर्ट दर्शवण्यासाठी आज आम्ही इकडे आलो। एका विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतका परिश्रम करायचं, आंदोलन करायला लागतंय, काय बोलाल त्या संदर्भात? नाही, खरंच खूप चुकीचं आहे। जर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे ते सांगतायत तर ते ऐकलं पाहिजे, त्यानंतर त्याचं सोल्युशन काढून ती गोष्टी घडली पाहिजे।
ते होत नाही, खूप चुकीचं आहे आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागणं त्यासाठी हे अत्यंत गंभीर आहे. 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, मात्र धर्मेंद्र प्रधान आहे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. काय बोलत त्या संदर्भात? नाही, राजीनामा ना घेतला जात आहे, सिस्टम फॉलो होत नाही, खूप चुकीचं आहे. पंतप्रधानांना पण आज एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ टाकूशी वाटला किंवा त्याबद्दल बोलावं वाटलं. 12 वाजता त्यांनी व्हिडिओ टाकला. हो, आणि ते पण आम्ही ऍक्शन घेऊ, अजून ऍक्शन घेतली नाहीये. तर ऍक्शन कधी घेतली जाणार? लोक मेल्यावरती स्टुडंट मरतायत तरी सुद्धा ऍक्शन होत नाही, तर ऍक्शन कधी होणार? आमचं म्हणणं आहे की लोकांचे बोलणं खूप झालं, आता ऍक्शन झाली पाहिजे, गोष्टी घडल्या पाहिजे, सिस्टम सुधारलं पाहिजे. आपल्यासोबत आमदार अजय चौधरी आहे. सर, काय बोलाल? आवाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचतोय. सरकार का राजीनामा घ्यायला टाळाटाळ करते? काय बोलाल? सरकारला, केंद्र सरकारला, मोदीला, अमित शहाला भीती वाटते. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला तर बंड होईल आणि ह्या भीतीपोटी त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये. खरं म्हणजे एवढ्या तरुणांची, या विद्यार्थ्यांची शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणं हा अतिशय निर्लज्जपणा आहे, कोडगेपणा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरती विरोधी पक्षातल्या आमदारांचा असेल, विरोधी सरकारच्या मंत्र्यांचा तर राजीनामा मागणारं हे भाजपचं सरकार एवढं निर्डावलेलं आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेत नाही, देऊ शकत नाहीत. आणि जो काय विद्यार्थ्यांवरती ज्या प्रकारे अन्याय अत्याचार केला जातो त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. आज हे मोदींनी जे काय आज सकाळी मीडियासमोर जे काय सांगितलंय ते म्हणजे त्यांना आता फार उशिरा सुटलेलं शहाणपण आहे. ही तरुणांनी पेटवलेली आग ही अशी विझणार नाही, कारण हा तरुण हा या देशाचा कणा आहे आणि ह्या कण्याला हानी पोचवण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. त्याचं प्रायश्चित्त केंद्र सरकारला भोगावं. मात्र काल रात्री 12 वाजता नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ जारी केला. आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेतो, मात्र विद्यार्थ्यांना, मुलींना मोठ्या प्रमाणात मारण्यात आलेला आहे. काल आपण एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी आहे, ते सांगतात तुझ्या पॉकेटमध्ये 50 ग्राम आम्ही पुढे टाकू. काय बोलायचं सांगतो? काय या बीजेपी सरकार जेव्हापासून केंद्रामध्ये सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून एक मराठीत मालिका होती, रात्रीचे खेळत आले. यांचे सगळे खेळ आहेत हे रात्रीचे चालतात. आमदार फोडणं असेल, खासदार फोडणं असेल, रात्री चालते. आता केंद्र सरकारच्या त्या दिल्लीमधल्या पोलिसांनाही लाज वाटेल अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्रातले, मुंबईतले पोलीस करायला लागले. काल जे काय व्हिडिओ आलेत या पोलिसांकरता आम्ही सातत्याने त्यांना घरं मिळावी म्हणून भांडतो, त्यांना सुट्ट्या मिळावी म्हणून भांडतो, त्यांना व्यवस्थित त्यांचं ह्या राज्यामध्ये त्यांना व्यवस्थित त्यांच्या कुटुंबांनी सुखाने राहता यावं म्हणून आम्ही भांडतो. असे हे पोलीस आज निव्वळ सरकारच्या दबावाखाली सरकारची चाटुगिरी करण्याकरता अशा प्रकारचा अन्याय करतात. आपल्यासोबत सर आपले सुनील राऊत साहेब, काय बोलाल साहेब? काय बोलाल? आज आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल त्या संदर्भात? काय सांगणार? हे सरकार निर्लज्ज आणि बेशरम आहे. हे सरकार रंगाबिल्लाचं सरकार आहे. रंगाबिल्लाने जसे देशामध्ये मर्डर केले, खून केले, असे नालायक आणि निर्लज्ज सरकार आहे. यांना काही फरक पडत नाही आणि काही फरक पडणार नाही, एवढे नीच लोक आहेत. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार खेचलं पाहिजे, त्यांना घरी बसवलं पाहिजे, त्याशिवाय हा तरुण वर्गाने आम्ही शांत बसणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केलेला आहे, काय बोलाल? तो राष्ट्रीय सुरक्षा कायदा इतका गंभीर आहे, त्याचा चार्जशीट न दाखल करता विद्यार्थ्यांना 1 वर्ष तुरुंगात कोंबला झाला असा कायदा लागू केलेला आहे. काय बोलाल? मी तेच सांगितलं ना, निर्लज्ज सरकार आहे, नालायक लोक आहे, रंगाबिल्ला आहे ते. यांना काही पडलं नाही आणि काही पडणार नाही. तरुण वर्ग किती आपडला, किती गेला, त्यांना काही फरक पडत नाही. एवढे बेशरम लोक आहेत, बेशरम. विद्यार्थ्यांवरती जे पोलिसांनी आज कारवाई केली, काय बोलायचं? हा, विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी जर आज कारवाई केली तर काय सांगणार? साहेब, कारवाई करू शकत नाही, एवढी हिंमत पोलिसांमध्ये नाही, मुंबईतल्या पोलिसांना अजिबात नाही. ज्या प्रकारे तरुण वर्ग पेटलेला आहे त्या तरुण वर्गासमोर या पोलिसांची हिंमत होणार नाही. धन्यवाद. हे होते आमदार सुनील राऊत आहे, यांनी सांगितलेलं आहे आज ह्या तरुणांची संख्या पाहता पोलीस मात्र कारवाई करण्यासाठी नक्कीच विचार केला जाईल. शिवाजी काळेसोबत मी धीरज खोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. एक मिनिट. दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क आहे, तिथे पाठिंबा म्हणून आज अनेक विद्यार्थी आलेले आहे. त्यांना एक सपोर्ट म्हणून, पाठिंबा म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांना
जे तिरंगा आंदोलन आहे ते करण्यासाठी त्याला पाठिंबा दिलेला आहे. मात्र माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे तिरंगा घेऊन आलेले आहेत. आता काय बोलाल तुम्ही, काय सांगाल, कुठून आलात आणि नक्की आज काय मागणी आहे, बोला. क्या क्या बोलूं, हिंदी में बोल सकता हूँ. हाँ ठीक है, हम लोग प्रोटेस्ट के लिए आए यहाँ पे. कहाँ से आए? हम लोग आए, बॉम्बे में ही रहते हैं यहाँ पे. मजगांव से आए और प्रोटेस्ट कर रहे हैं. हम लोग स्टूडेंट्स के साथ दे रहे हैं ताकि हम लोग की जो मांग है वो मांग पूरी हो जाए. और मैं उम्मीद करता हूँ सरकार से जल्द हो जाए. स्टूडेंट्स का देखो आप लोग क्या कर मांग हो सकती है. आपको क्या लगता है जो राजीनामा मांगा है, जो धर्मेंद्र प्रधान उनका मिल सकता है क्या? जो हिसाब से प्रोटेस्ट चल रहा है तो वो हिसाब से हो सकता है. बस अभी सरकार को ध्यान देना है इस सब चीज़ों के, सब बच्चों के साथ सब जो प्रोटेस्ट चालू है तो वो हिसाब से इनको बराबर मद्देनजर रखते हुए उनको बोलना चाहिए कि ये मांग पूरी कर ले हुए वो प्रधान जो है उनको रिजाइन दे दो. ठीक है, आपको क्या लगता है? द पॉइंट इज कि हमें रिजाइन मांगना नहीं चाहिए, सामने से आना चाहिए. क्योंकि इससे पहले हमारे लोकतंत्र में जब भी, चाहे आप लाल बहादुर शास्त्री की बात करें, चाहे आप लालू प्रसाद की बात करें, चाहे आप 26/11 जब हुआ था तो HM ऑफ महाराष्ट्र, CM ऑफ महाराष्ट्र, HM ऑफ इंडिया ने सामने से रिजाइन किया था. ये बेशर्मी है कि हमें मांगना पड़ रहा है. अभी तक 2 बार आ जाना चाहिए था. अगले 12 साल में एक भी राजीनामा नहीं हुआ, क्या बोलूं? क्योंकि राजनाथ जी ने बोला कि ये यूपीए की गवर्नमेंट नहीं है जहां पर त्याग पत्र देंगे. अगर त्याग पत्र नहीं देंगे तो अकाउंटेबिलिटी का है. अगर आपके घर में चोरी होगी गार्ड के होते हुए तो आप गार्ड को निकालोगे ना. गार्ड तो खुद शर्म से छोड़ के चला जाना चाहिए. सेम लॉजिक अगर मिनिस्टर के होते हुए अल्टीमेटली वेयर द बस स्टॉप आइदर एट द डोर ऑफ एजुकेशन मिनिस्टर और इफ नॉट देन द डोर ऑफ प्राइम मिनिस्टर. आपल्यासोबत अजून काय आहे सर? कहाँ से आपका काय बोला? No, I don't want to speak. I spoke a lot today. No, I don't. काय महिला आहेत, मुली आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न, मात्र ते आता बोलायचं इच्छा नाही. अजून बघूया अजून मुली आहेत जे विद्यार्थी आहेत. आपण त्याचे मॅम क्या बोलोगे, आप कहाँ से आप प्रोटेस्ट करने, काय बोलोगे? No, I'm sorry, I'm not comfortable being on camera. I don't want to be on camera. ओके, त्याला नाही बोलायचं आहे. मात्र अजून आपण अजून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. काय बोलाल तुम्ही, कुठून आलात? Sorry. काय बोला तुम्ही, कुठून आलात? तुम्ही सपोर्ट करायला, बोलायला काय घाबरतात? बोला ना. बोलायला घाबरत नाही, पण आता सध्या नाही बोलायचं. आम्ही खूप चालत आले. जरा थांबा ना, जरा थांबा. आम्हाला पाणी पिऊ द्या, जरा एनर्जी येऊ द्या, मग बोलू आम्ही तुमच्याशी परत. मग हे तुम्ही अजून एनर्जी येण्यासाठी तुम्ही बोलतात आहे. या आपण आतमध्ये जाऊ. जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी आंदोलनासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण बोलायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलूया. आपण काय बोलाल तुम्ही, कहाँ से आप? बोला, जब तक बोलोगी नहीं तब तक समझेगा कि आप कुछ बोल रहे हैं. प्लीज मुझे कुछ नहीं बोलना है. आप बोलिए ना. मात्र आपण विद्यार्थ्यांशी बोलायचा प्रयत्न करतोय. मात्र जे विद्यार्थी आहेत ते मला वाटतं कुठून तरी कोणाला फॅमिली न सांगितल्यामुळे मीडिया पुढे येणार म्हणून ते बोलण्यासाठी ताई काय बोलाल तुम्ही सपोर्ट करायला आलात, काय सांगाल? पालक आलेले. आम्ही सपोर्टच करतोय कारण आमच्या मुलांवर जो अन्याय होतोय तो आमच्यान बघवत नाहीये. कारण आमची मुलगी गेली आहे तरुण आणि त्याच्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने आम्ही इथे सपोर्ट करतोय. आम्ही सर्व पालक उतरलोय. नक्कीच तुम्ही बोलाता बेटा. क्या बोलोगे आप, क्या नाम का? आकृति. क्या आप यहाँ आज क्यों आए हो? सपोर्ट करने सीजेपी को. क्यों? मैं सीजेपी को सपोर्ट करने नहीं आई हूँ. हम कोई भी पॉलिटिकल पार्टी को सपोर्ट करने नहीं आए हैं. हम अपने एजुकेशनल राइट्स के लिए आए हैं. हम ना बीजेपी को सपोर्ट करते हैं ना सीजेपी. सो दिस इज ओनली फॉर आवर एजुकेशन अँड आवर राइट्स. थँक्यू. नक्कीच बघा, ज्या देशात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आंदोलन करायची वेळ येते, आपण अनेक बोलायचा प्रयत्न नक्कीच. मात्र विद्यार्थी जे आहेत बोलण्यासाठी मीडियासोबत टाळाटाळ करताना पाहायला मिळत आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज घोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. जंतर मंतरचे आंदोलन सुरू आहे, त्याला सपोर्ट देण्यासाठी आज दादरच्या शिवाजी पार्क वर आलेले आहेत विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी आपण बोलायचा नक्की. काय बोला, मोदी इस्तीफा दो, मोदी इस्तीफा दो. मोदी हाँ बोलिए. आप मोर्चे को आए, क्या बोलोगे? काय ना तुमचं? बहुत अच्छा फील हो रहा है, सब लोग आए हैं. हल्ला बोल
बोल हल्ला बोलचा आहे रिक्स घेऊन जे मोदींनी जे रिक्स घेऊन जे सोनम वांचूनी जे आंदोलन केलेलं आहे ज्याला आज पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे मात्र एक्झाम लिंक रिक्वायरमेंट लिंक असे आहे माझ्यासोबत अजून काय बोलू जे पेपर लीक होत आहे आपल्या इंडियामध्ये त्यासाठी आम्हाला जस्टिस पाहिजे. एवढी पोरं सुसाईड करतात त्याच्यासाठी आम्हाला जस्टिस पाहिजे आणि नरेंद्र मोदी इस्तीफा द्या लवकर. मात्र राजीनाम्याची मागणी होत आहे. इस्तीफा दो जब मोदी करता है पुलिस को आगे करता है. माझ्यासोबत अजून महिला आहेत. महिला ताई काय बोलाल तुम्ही काय मागणी काय सांगा हमारे दिल में है. काय बोलाल तुम्ही कुठून आलात काय आजची मागणी आज आम्ही शिवाजी पार्क मध्ये आंदोलन करायला आलोय आणि आमची हीच मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने 1000 पेक्षा जास्त मुलांवरती ज्या केसेस आणि एफआयआर केलेला आहे त्यासाठी इथे आलेलो आहोत की जे विद्यार्थी आज मैदानात उतरून आवाज उठवतायत त्यांच्या विरुद्ध तुम्ही एफआयआर करता त्या एफआयआर सरकारने मागे घेतल्याच पाहिजेत नाही तर मुंबईत मोठं आंदोलन उभं राहील हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मुंबईमध्ये कालपासून आंदोलन सुरू आहे. 1700 ते 1800 विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आज ही कारवाई होऊ शकते काय बोलाल त्या संदर्भात आम्ही या कारवाईला घाबरत नाही आणि सरकारने हे गुन्हे मागे घेतले नाही तर यापेक्षा जास्त संख्येने आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. नाही आपल्यासोबत अजून महिला आहेत. ताई काय बोलाल तुम्ही का से आहे बोला बहुत गलत चल रहा है हमारे साथ. हम ये नहीं देख सकते हैं जो इतना क्राउड हम देख रहे हैं वो हमारे साथ में आया है मोदी के साथ नहीं है. कहाँ से काय मागणी तुमची मागणी प्रधान का इस्तीफा चाहिए और ये होके रहेगा. जो भी प्लानिंग मोदी सोचा है इधर आके रात में लोगों को बोलने का फास्ट ट्रैक का वो ये कुछ भी नहीं सुनेगा. इस्तीफा चाहिए तो चाहिए. पण आता एक महिना झालेला आहे. सरकार नेमकी वाट कशासाठी बघते का धर्मेंद्र प्रधानाला संरक्षण दिलं त्याचा का राजीनामा घेतला जात नाही काय बोला ऐसा क्या राज है मोदी के पास जो वो उनको इस्तीफा नहीं दिला रहा है. ऐसा तो नहीं है कि वो इस्तीफा दे तो मोदी की कुर्सी वो खराब हो जाए या वो उनका कुछ भेद खोले इसलिए उसको बचाने की कोशिश मोदी एकदम कर रहा है. आज हे विद्यार्थी कुठून आले कुठल्या स्टुडंट आहेत काय बोला कहाँ से आए ये विद्यार्थी सब स्कूल कॉलेज के हैं. कोई इधर से नहीं ना कोई संगठन से है. सब अपने हक के लिए इधर पे आए हुए हैं. नक्कीच शिवाजी काय सोबत मी धीरज गोलप टॉप न्यूज मराठी मुंबई. दादा काय बोलाल दादा आज आंदोलन आहे पाठिंबा द्यायला काय सांगाल यांचं घ्या नाही त्यांचं आम्ही घेतलेलं आहे साहेब त्यांचं आम्ही घेतलेलं आहे. आम्ही सर 2 शब्द फक्त मी सर 2 शब्द यांच्या पाठीशी उभा राहायला आलोय मी. भारतीय जनता पार्टी की जो स्पोक पर्सन भारतीय जनता पार्टी के अमित सर सरकार से बात कर रहे हैं. कांग्रेस जनता पार्टी के स्पोक पर्सन है जेपी नड्डा से मिले सर. जब तक स्टूडेंट समाधानी नहीं होते वो रास्ते पे उतरेंगे तब तक हम उतरेंगे. ये आंदोलन उनका है वो इस आंदोलन के फेस है. हम सिर्फ सपोर्ट में उतरे हैं. अरे आंदोलन नेमकी किती दिवस चालेल याला पुढची प्रश्न काय असेल मुलांवरती मुंबईमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. जब स्टूडेंट्स को लगेगा पॉजिटिव रिस्पॉन्स है तब ये रुकाएंगे. विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत सर काय सांगाल अनेक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत सर काय बोलाल त्या संदर्भात काय सॉरी अनेक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आतापर्यंत काय बोलाल काही नाही होणार. आम्ही सगळ्यांचे गुन्हे काढून घेणार. आमचं सर्व पोलीस स्टेशन काम चालू आहे. आमची वकिलांची टीम काम करते 24 तास काम करते त्याच्यामुळे काळजी न करू. शिवाजी काय सोबत मी धीरज गोलप टॉप न्यूज मराठी मुंबई. दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्याच्या पाठिंबा म्हणून आज मुंबईच्या जे शिवाजी पार्क आहे तिथे आज आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील ते आज विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते तिरंगा आंदोलन
करताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक विद्यार्थी आहेत जे यंग जनरेशन आहे, जे महत्वाच्या मध्ये हे जे आंदोलन आहे हे जे तिरंगा आंदोलन, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण ज्या मुली आहेत, ज्या विद्यार्थी मुली आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र इथे आता कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात पोलिसांनी होऊ नये, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, मोठ्या प्रमाणात पोलीस आलेले आहे. रॅपिड एक्सपोर्टचे पोलीस आहेत, पोलिसांची गाडी आपण पाहू शकता. अनेक महिला सुद्धा आहेत, विद्यार्थी मुली आहेत. आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. बेटा काय बोलाल तुम्ही, कहाँ से आए? हम लोग अंधेरी से आए हैं. क्या आपकी मांग क्या है आज आप सपोर्ट करने के लिए, क्या बोलोगे? It's basically for the education system. It's not against anyone in individual, but more of the education system and how the students are not given the right treatment in the education system. So it's basically for that. नक्कीच आपण अजून जे आहेत अजून बोलायचं. बेटा काय बोला तुम्ही, कुठून आला? इस्तीफा दो इस्तीफा इस्तीफा. कोणाचा इस्तीफा पाहिजे? धर्मेंद्र प्रधान और मोदी. का म्हणजे का पाहिजे, काय सांगा? The youth is suffering. They need to resign. नक्की त्याला जो काय पेपर लीक झालेला आहे, नीटचा जो पेपर लीक झालेला आहे त्या संदर्भात हे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान आहे जे केंद्रीय शिक्षण मंत्री, त्याच्या राजीनाम्यासाठी ते आज ह्या मैदानात उतरलेले आहेत. आपण विद्यार्थी आहे, काय बोलाल? हे दाखवा, हे वाचा तुम्ही. एक बापाचा असेल तर राजीनामा देशील, नसेल तर अंगठा पण दे. काय बोल काय नाही बोलत, हेच बोलले ना, बस झालं. नक्कीच आपण विद्यार्थी आहे. मात्र रेजिग्नेशन तो सब दे देंगे, पर अकाउंटेबिलिटी कौन देगा? अगर उन्होंने अभी छोड़ के कहीं और 2 साल बाद चले गए तो उसका क्या फायदा? हमें रिफॉर्म्स चाहिए, पर हम लोग को हमारी एजुकेशन सिस्टम के अंदर चाहिए. हर कोई नया मंत्री आएगा फिर वो सेम हरकत करेगा. दैट इज नॉट व्हाट वी वांट. वी वांट रेजिग्नेशन एंड देन वी वांट अकाउंटेबिलिटी. वी वांट न्यू रिफॉर्म्स. दैट इज एक्झॅक्टली व्हाट वी वांट. नक्कीच जे मुली आहे, जे विद्यार्थी आहे घोषणा करताय, जब मोदी डरता है तो पुलिस को आगे करता है, अशा घोषणा देताना आपण पाहायला मिळत आहे. आपल्याला अंबादास दानवे आहेत, आज ते दादरला आले, दादर शिवाजी पार्कला विद्यार्थ्यांना प्रोटेस्ट करण्यासाठी. तर काय बोलाल, आज आपण प्रोटेक्शनला आलेला आहात. तिरंगा होता, आदित्य ठाकरेंनी आव्हान केलंय, मात्र इथं प्रचंड संख्येने आज विद्यार्थी आलेले आहेत. काय बोलाल? नाही, बिलकुल, कारण प्रचंड प्रतिसाद याला मिळतो. कारण जनतेच्या आणि विशेषतः तरुणांच्या मनात एक रोष आहे. आत्ताची व्यवस्था, आत्ताचं सरकार, वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत, त्याच्यात घोटाळे होत आहेत. नीटचा परीक्षा पेपर लीक होतोय, TETचा पेपर लीक होतोय, तलाठ्यांचा पेपर लीक होतो. आज लोकांना नोकऱ्या नाही तरुणांना, आणि म्हणून मला असं वाटतं तो एक रोष तरुण अशा पद्धतीनं व्यक्त करतात. मोठ्या प्रमाणात क्राऊड आलेला आहे. जिथे बघू कुठली जागा बाकी नाही, इतके आज हे विद्यार्थी आलेले आहेत. नेमकी आता हा राजीनामा नेमकी कोणाचा, धर्मेंद्र प्रधानाचा का नरेंद्र मोदींचा? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितलेला आहे, पण या धर्मेंद्र प्रधानांना जर सांभाळण्याची भूमिका जर नरेंद्र मोदींनी घेतली तर मला असं वाटतं शेवटी जनतेला पंतप्रधानाचाच राजीनामा मागावा लागेल. हे आंदोलनामध्ये मोठ्या अनेक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 17 ते 18 असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काय बोलाल त्या संदर्भात? मला असं वाटतं हे गुन्हे सरकारला रद्द करावे लागतील. अशा गुन्ह्यांनी काही फरक पडत नाही. अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. हे पोलीस एका विद्यार्थ्याला पावडर, तुझ्या हे जे आंदोलन केले तर तुझ्या पॉकेटमध्ये 50 ग्राम पावडर आम्ही टाकू, अशी धमकी दिली जाते. काय बोलायचं? हे बघ, सरकार तर पोलिसांचा वापर करते, परंतु या पोलिसांशी आपला काय लढा पोलिसांशी नाही, आपला लढा सरकारशी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की आपला लढा पोलिसांशी नाही, आपला लढा सरकारशी. पोलिसांनाही विनंती आहे की आमचा लढा तुमच्याशी नाही, आमचा लढा सरकारशी आहे. पोलिसांनी सरकारच्या हातचं बावलं होऊ नये, कायद्याच्या प्रमाणे सगळे आपलं वर्तन ठेवावं. आदित्य ठाकरेंनी सांगितले बिनधास्त आंदोलन करा, काय होईल ते पण आम्ही तुमच्या पाठीमागे. बिलकुल बिनधास्त आंदोलन झालंच पाहिजे. मला वाटतं तरुण ते करतायत. धन्यवाद. तर हे होते अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे. हे जे आंदोलक आहे ते बिनधास्त करा असं आदित्य ठाकरे सांगितलं आणि त्याला आम्ही समर्थन दिलेलं आहे. शिवाजी काय सोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. शिवाजी पार्कला जे आंदोलन झालेलं आहे तिरंगा आंदोलन, त्यासाठी आज पालक माझ्या सोबत आहे. काय बोलाल तुम्ही, आपण आपल्या मुलीसाठी आलात, काय सांगाल? हॅलो, नमस्कार. माझं नाव हर्षा परमार आहे. ऍक्च्युली महाडिक परमार. मी माझ्या मुलीसाठी आणि आपल्या स्टुडंटसाठी आली आहे. ऍक्च्युली मला एकच म्हणायचं आहे की 20 तारखेला अगर जसे हे मोदीजी काल रात्री आले तसं 20 तारखेला जंतर मंतर मध्ये आले असते तर आज
आज ही मुलं किंवा आपण पालक इथे आलो नसतो, ठीक आहे. त्यांना न्याय मिळाला असता आणि आपण कुठल्याही पार्टीसाठी किंवा कुठल्याही याचं आपण समर्थन करत नाहीये. आपण फक्त स्टुडंटसाठी इथे आलोय. पण 20 तारखेला अगर जर मोदीजी तिकडे समोर आले असते आणि त्यांनी आपल्याला मुलांना सहकार्य केलं असतं तर नाही तिथे लाठी हल्ला झाला असता, नाही आई वडील बाहेर आले असते, नाही मुलं एवढी मेली असती. त्यांना न्याय पाहिजे म्हणून ते सगळे तिकडे आले आणि आज त्यांना न्याय मिळाला म्हणून आज आपण आपल्या मुलांसाठी इथे आलो. निष्पाप विद्यार्थ्यांना मारण्यात आलेला आहे, मुलींना मारण्यात आलेला आहे. काय बोलाल तुम्ही त्या संदर्भात? या संदर्भात मी एकच सांगतो, लांबा त्यांनी त्या मुलीच्या कानफडात मारलं. पहिला त्या मुलीला समोर उभं ठेवा, त्याच्या 2 कानफडात लावा, त्याला सस्पेंड करा आणि जे तो दुसरा तो कोण होता ना त्याने मुलीच्या माहितीये ना बांबू, तसल्यांना बांबू तसेच घातले पाहिजे. मी तर सांगते मुंबईमध्ये काही प्रकार झाला, मुलांना पकडण्यात आले. मात्र असं असताना त्यांना सांगितलं तुम्ही निघा, आंदोलन केलं तर तुमच्या टाकल्या जागणार. काय बोला? राज ठाकरे समोर ते गेलं तेव्हा हे आलं. आपल्या त्या मुलाची आपण बोलतो ना, त्या मुलाला शाबासकी दिली पाहिजे आपण. तर त्या मुलाला सांगते तू कुठल्या पार्टीचा आहे, त्या मुलाला बोललं चाललंय की तू कुठल्या पार्टीचा आहे. त्या बिचाऱ्याने एक व्हिडिओ काढला, तो समोर आला, त्याने स्वतःचं धाडस दाखवलं. अरे लोक म्हणून घाबरतात, यायला मागत नाहीत की तुम्ही लोक त्या मुलाला, म्हणजे आज कुठलेही मुलं बाहेर किंवा आई वडील मुलांना बाहेर का नाही पाठवत, याच भीतीने का पोलीस किंवा कोणी त्यांच्यावर असं आळ घालतील, पोरं आमची म्हणजे रॉंग याच्यात जातील, त्यांच्यावर आरोप केले जातील. आज त्या पोरांनी नाव म्हणजे सांगितलं की असं माझ्या बरोबर झालं, त्यानंतर तुम्ही त्या मुलाला शाबासकी द्यायची तर त्याला तू कुठल्या पार्टीचा आहे. घाबरलाय तो पोरगा, तो सांगते मी कुठल्याही पार्टीचा नाहीये. असं हे आंदोलन केल्यानंतर नक्कीच राजीनामा मिळेल का धर्मेंद्र प्रधान? मी तर सांगते लाजेने दिला पाहिजे, लाज वाटली पाहिजे आज तुमच्यासाठी. तुमच्या एका सांगते राजीनामाच्या मुळे आज केवढी मुलं मेली, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. फक्त महाराष्ट्रात मुंबईमध्ये कमीत कमी 1700 ते 1800 मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. काय बोला? करप्शन कमी होतच नाहीये सर. त्याच्यानंतर पण किती पेपर लीक झाले, किती काय झालं, थोडं तर लक्ष द्या. कशाला ही मुलं पालक एवढे का आले तिथे? सगळे सपोर्ट करायला आलेत ना, का कोणाला असं आहे की बाबा नाही दंगे करायचे आहेत. आज त्यांना टेररिस्ट काय बोलताय. मुलं फक्त आली आहेत ती आपल्या हक्कासाठी आले, त्यांना हक्क द्या बस. सर जे पण कोणी गादीवर आहे त्याचा खरं दुरुपयोग करू नका. आपल्या गादीचा म्हणजे आपल्या त्या खुर्चीचा तरी मान ठेवा आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करा आणि खरंच देशासाठी काय करायचं आहे तर पुढे आणि काहीतरी चांगलं करा. नक्कीच आता हे जे बालक आंदोलन आले होते यांनी सांगितलेलं आहे ते आमच्या मुलीसाठी आलेले आहेत. मुलींवर जो अत्याचार घडलेला आहे त्याला निषेध म्हणून हे आज दादरमध्ये जे शिवाजी पार्कला जे तिरंगासाठी आंदोलन झालेलं आहे त्यासाठी एकदम करवळीने हे पालक आलेले आहेत. शिवाजी काळेसोबत धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.